नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात. या यात शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर शेतकरी मित्रांनो, घेऊ आपण ही सविस्तर माहिती जाणून. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी करून घेतली मिळत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत शासनाने दखल घेत सम सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे. त्यामुळे बळीराजा काही अडचणीवर मात करू शकत नाही. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना 2023-24 मध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान जाहीर केले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अंबड तालुक्यात जिरायतीसाठी हेक्टरी 85,000 रुपये, तर फळबागायतीसाठी 22,500 रुपये देण्यात येत आहे. धनसांगवीसाठी तालुक्यात जिरायतीसाठी 13,600 रुपये, तर फळबागायतीसाठी 16,000 रुपये अनुदान शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी सी-वाय-सी केंद्रावर जाऊन ही के-वाय-सी केली आहे. परंतु 10 मे पासून अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हैराण आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घ्यायलाच पाहिजे. तर असे असेल तर ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या.